नमस्कार, माझे नाव योगेश्वरी रमाकांत संघरी. मी पाटलाम, तालुका रावेर, जिल्हा जळगाव आणि राज्य महाराष्ट्र येथील रहिवासी असून भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सव वर्षपूर्तीनिमित्त राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होताना मला विशेष आनंद होत आहे. काल्पनिक पण अत्यंत महत्त्वाची संज्ञा तुमच्या समोर आज उभी आहे आणि मी शिक्षण मंत्री झाले तर आज मी एका मंत्र्याच्या थाटात किंवा राजकारणाच्या भूमिकेतून इथे उभी नाही, तर देशात विद्यार्थी आणि देशाची एक जागृत नागरिक म्हणून हा विषय मी तुमच्या समोर मांडत आहे. नेल्सन मंडेला यांनी म्हटले होते की शिक्षण हे शस्त्र आहे, त्याचा वापर तुम्ही जर बदलण्यासाठी करू शकता. पण आज मला प्रश्न पडतो की आज आपल्या देशात ती शस्त्राची धार कशी आहे. आज मला प्रश्न पडतो, आज आपल्या शिक्षण व्यवस्थेची स्थिती कशी आहे. लाखो विद्यार्थी दिवस रात्र मेहनत करतात. त्यांचे आई वडील पोटाला चिंता काढून त्यांच्या कोचिंगची फी भरतात. पण परीक्षेच्या दिवशी काय होते, नीटचा पेपर लीक होतो, गुणवत्तेचा जाहीर लिलाव होतो, लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले जाते. मी शिक्षण मंत्री झालो तर ही शिक्षण व्यवस्था नक्की बदलवणार. आज नीट सारख्या मोठ्या परीक्षा OMR म्हणजेच पेन आणि पेपर पद्धतीने होतात, जिथे पेपर लीक होण्याच्या खूप जास्त प्रमाणात असते. मी शिक्षण मंत्री झालो तर संपूर्ण देशात संगणक आधारित परीक्षा अनिवार्य करणार. सर्व प्रश्नपत्रिका क्लाउड बेस्ड सिक्युरिटी आणि अँटी करप्शन असतील, तर थेट परीक्षेच्या 5 मिनिटं आधी स्क्रीन ओपन होतील, जेणेकरून कोणत्याही कोचिंग माफियाला किंवा दलालाला पेपर फोडता येणार नाही. परीक्षा केंद्रावर AICTV आणि बायोमेट्रिक तपासणी केली जाणार व विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या गुन्हेगारांना आजीवन कारावासाची तरतूद असणारा एक कडक कायदा मी पहिल्याच दिवशी लागू करेन. आज आपले शिक्षण केवळ घोकंपट्टी करणे आणि परीक्षेत गुण मिळवणे यावर अवलंबून झाले आहे. विद्यार्थ्याला परीक्षेत गुण किती मिळाले, किती टक्केवारी मिळाली यावरून त्याची हुशारी ठरवली जाते. पण परीक्षेत मिळणारे गुण ही खरी हुशारी नव्हे, हे खरे यश नव्हे. आज पदव्या हातात घेऊन लाखो तरुण बेरोजगार फिरत आहेत, कारण आपल्या शिक्षणात ज्ञानासोबत कौशल्य दिलेच जात नाही. सकाळी उठल्यापासून लहान मुलांच्या पाठीवर त्यांच्या वजनापेक्षा सुद्धा जास्त ज्या गोष्टीचे ओझे असते ते म्हणजे त्या दप्तराचे. शाळा सुटली की क्लास संपला की गृहपाठ. या पुस्तकांच्या दुनियेत लहान मुलांचे लहानपण कुठेतरी हरवून गेले आहे. मी माझ्या कार्यकाळात प्रत्येक विद्यार्थ्याचा पाठीवरील 50% ओझे कमी करणार. 6वी पासूनच कौशल्यावर आधारित धडे त्यांना अनिवार्य करणार. रोबोटिक्स, फॅशन डिझायनिंग, कोडिंग, शेती यासारख्या आवडीचे शिक्षण त्यांना दिले जाईल, जेणेकरून शाळा सोडताना विद्यार्थ्यांच्या हातात केवळ कागदाची पदवी नसेल, तर त्यांच्याजवळ त्यांच्या पायावर उभे राहण्याचे कौशल्य असेल. 50% ओझे कमी करण्यासाठी ऑडिओ व्हिज्युअल आणि 3D तंत्रज्ञानाचा वापर झाला. आज आपल्या देशातील जिल्हा परिषद शाळांची अवस्था काय आहे. एकीकडे AC क्लासरूम, डिजिटल शिक्षण, तर एकीकडे बसायला बाकडे सुद्धा नाही, तर प्यायला शुद्ध पाणी सुद्धा नाही. आज शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. श्रीमंतांच्या मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण दिले जाते आणि गरिबांच्या मुलांना पायाभूत सुविधांशिवाय शिकावे लागते. ते संविधानाने दिलेल्या हक्काच्या विरोधात आहे. सरकारी शाळांचा दर्जा इतका सुधारेल की मोठ्या मंत्र्यांची व अधिकाऱ्यांची मुले सुद्धा सामान्य मुलांसोबत बसून सामान्य शिक्षण घेतील असा कायदा निर्माण करणार, अशी व्यवस्था निर्माण करणार. विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना खूप जबाबदाऱ्या असतात ना. जनगणनेची कामे, निवडणुकीचे कामे आणि इतर शासकीय कामे, या कामांची ओझे त्यांच्यावर लादले जाते. मी शिक्षण मंत्री झाले तर शिक्षकांचे अशैक्षणिक कामांपासून त्यांना पूर्णपणे मुक्त करेल व शिक्षकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण दिले जाईल, जेणेकरून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा वापर ते शिकवू शकतील. शिक्षकांची वेतन व सन्मानात कोणतीही कपात केली जाणार नाही याची मी खात्री करेन. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी म्हटले होते, विद्येविना मती गेली,
गती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना मुक्त गेली. इतके अनर्थ एका अविद्येने केले. हे अनर्थ थांबले आणि देशाला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी बद्ध राहला. शिक्षणाची खूप गप्पा मारतो, पण डिजिटल शिक्षण म्हणजे नेमके काय? लॉकडाऊनमध्ये आपण बघितली की श्रीमंतांची मुले लॅपटॉपवर शिकत होती, त्यांना तर प्रत्येक सुविधा मिळत होत्या ज्या सामान्य मुलाला पण मिळायला हव्या. पण गरिबांची मुले नेटवर्कसाठी डोंगरावर फिरत होती. हे डिजिटल शिक्षण नाही तर डिजिटल असमानता आहे. हे शिक्षण मंत्री झाले तर प्रत्येक ग्रामीण व सरकारी भागात वन नेशन वन इन्फ्रास्ट्रक्चर अंतर्गत प्रत्येक हायस्पीड इंटरनेट ब्रॉडबँडने जोडले जाईल. सर्व विद्यार्थ्यांना मोफत ई-लर्निंग गॅजेट्स आणि टॅबलेट दिले जाणार. शिक्षण हे केवळ शहरापुरते मर्यादित न राहता खेड्यापाड्यातील मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे अशी व्यवस्था मी निर्माण करणार. आजच्या काळात डिजिटल व सामाजिक समता निर्माण करणे हेच माझे मुख्य ध्येय असेल. स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते, शिक्षण म्हणजे माणसाच्या अंगी असलेले पूर्णत्वाचे प्रकटीकरण होय. शिक्षण म्हणजे केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नव्हे तर माणसाच्या जगण्याचा पाया आहे. आज स्पर्धा परीक्षा आणि अपयशाच्या भीतीमुळे अनेक विद्यार्थी नैराश्याला म्हणजे डिप्रेशनला बळी पडतात. माझा महत्त्वाचा निर्णय म्हणजे मी प्रत्येक शाळेत एक हक्काचा समुपदेशक नियुक्त करणार, म्हणजेच कॉन्सेलर, जो विद्यार्थ्यांच्या मनातील ताणतणाव कमी करणार व विद्यार्थी मन मोकळेपणाने त्यांच्याजवळ आपलं सगळं काही सांगू शकतील. शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी सुद्धा खेळाला मुख्य विषयाचा दर्जा दिला जाणार. योगा आणि मेडिटेशन हे दैनंदिन वेळापत्रकाचा अनिवार्य भाग असणार. मित्रांनो, आज आपण आपल्या पाश्चात्य संस्कृतीच्या आधुनिकीकरणामुळे आपली तरुण पिढी स्वतःची पाळेमुळे विसरत चालली आहे. आपली संस्कृती केवळ सण उत्सवपुरती मर्यादित न राहता आपल्याला वसुधैव कुटुंबकम आणि अतिथी देवो भव अशी उदात्त मूल्ये शिकवते. शिक्षण मंत्री असताना केवळ आधुनिक तंत्रज्ञान शिकवून थांबणार नाही तर आपल्या अभ्यासक्रमात मूल्य शिक्षण म्हणजेच मॉरल सायन्स आणि आपल्या संस्कृतीचा समावेश करणार. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या महापुरुषांचे आणि रामायण, महाभारत, भगवद्गीता यासारख्या ग्रंथांना विद्यार्थ्यांच्या वर्तनात व वर्तमानात कसे उतरतील यावर भर दिला जाणार. विद्यार्थ्यांना आपल्या ऐतिहासिक वारशाशी आणि गड किल्ल्यांच्या ओळख करून दिले जाणार. कारण ज्या देशाला स्वतःचा इतिहास व संस्कृती ठाऊक नसते तो देश कधीही सुसंस्कृत राष्ट्र बनू शकत नाही. ही तंत्रज्ञानाने आधुनिक पण संस्कारांनी समृद्ध असलेला उद्याचा सुसंस्कृत भारत घडवेल. मी शिक्षण मंत्री झालो तर या सर्व व्यवस्था व विचारसरणी बदल घडवून आणण्याचा